स्वराज्याची माता, स्वराज्य जननी। हॅलो, अतिशय देखणं असा परफॉर्मन्स आपल्या समोर त्यांनी साजरा केलाय। खूप छान, खूप सुंदर, अतिशय एकदम चांगला परफॉर्मन्स आणि अतिशय उत्कृष्ट आपण म्हणू शकतो असं दिग्दर्शन असेल त्यांचं। जे कोणी कलावंत आहेत त्यांचे प्रमुख, त्यांचं मनापासून कौतुक आहे। वी अनबिटेबल ग्रुप आहे, त्यांचं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं कौतुक करूया। एवढा छान त्यांनी प्रोग्राम आपल्या समोर साजरा केला। यानंतर पुन्हा आपल्या प्रमुख कार्यक्रमाकडे वळूया। आपले 3 जे संघ आहेत आता ते गोविंदा पथक 3, एक नवसाई, नवयुग आणि अष्टविनायक, या तिघांच्या प्रमुखाला विनंती करतो की आपण वीरेन संतोष आई 15 वर्षाचा त्याचे वडील आणि हंडी फोडण्याचा मान जो आपला आहे तो सर्वांना मान सेटला आहे हंडी फोडायचा। सॉरी फॉर मी नाव अष्टविनायक आणि नवसाई असेल, नवसाई नवदूत मित्र मंडळ। हंडी थोडी खाली जायची, खाली आता फायनल सीझन फायनल हे कुणी लावली हंडीचा आपण काय हे लावू दे, धक्का एक लावू दे, शेवटचा नको असं लावा करायचं, परत नको लावू कोणी। नवयुवा पटकारा ही हे नवयुवाला जा लवकर, 10 वाजत आलेले आहेत। नवयुवा पथक कुमार सर सेफ्टी बेल्ट लावू नका परत आता। ट्रेनवाला इकडे ना, इकडे हे दुसरा माईक दे ना जरा इकडे, माईक अजय माईक द्या, पाहुण्यांच्या बंद झाला माईक, पाहुण्यांच्या स्टेजवर माईक पाठवा। ट्रेनवाला खाली घ्या। येऊ द्या आणि पाऊस जोरात आहे। बस खाली ट्रेनवाला थोडी खाली घ्या अजून। बस मंगल मूर्ती, जय श्रीराम, भारत माता की वंदे, भारतीय जनता पार्टीचा
फायनल स्टेज ऑफ दहीहंडी. दहीहंडी आहे आपल्यावरती. पण पाऊस होता तर मी पुन्हा अर्धा तर भिजलो आहे. छत्री पण आता एक सध्या मोबाईल आहे. हात दुखायला लागला माझा. उद्या पाऊस होता जो जास्त वाढलेला आहे. अजय माईक पाठव ना तिकडे. अरे कुठे मुलगा लवकर पाठवा. नीट दिसत नाही. So हा परफेक्ट व्ह्यू पाच उत्तर लावायचे जास्त नाहीये. गोल्डन दहीहंडी. किती 2 व्ह्यूज होते आता 30 40 होते. माझा यूट्यूबवर जाणार आहे. यूट्यूबवरती लाईव्ह चालू आहे. इंस्टावरती. हो कधी आले थोडं सांगतो. तो नवयुवा पथक दहीहंडी फोडताना डोंबिवलीचे मानबिंदू असलेली दहीहंडी. 17 बंद केल्यानंतर मोबाईल हो. चला आपल्या डोंबिवलीतल्या सर्वात प्रथम क्रमांकाची दहीहंडी आपल्या समोर उभा राहते. आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. हो नवयुग मित्र मंडळाला दहीहंडी फोडण्याचा पहिला मान मिळालेला आहे. खाली घ्या ते थोडं खाली घ्या.
सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत आपण सर्वांनी या दहीहंडी उत्सवामध्ये प्रचंड आनंदाने आणि ताकदीनं आणि एक रूपानं एक दिलानं मनापासून या गोपाळकालामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वतीनं मी सर्व डोंबिवलीकरांचं, सर्व दहीहंडी भक्तांचं, सर्व नागरिक बंधू भगिनींचं, पत्रकार बांधवांचं, पोलिसांचं त्यांचा सन्मान करतायत रवींद्र चव्हाण साहेब नवसाईचा. आजचा मान मिळालेला आहे नवयुगला. असतील नाही संतोष उर्फ सनी. यानंतर आपण त्या सगळ्याची आतुरतेने वाट पाहत होतो ते प्रथम क्रमांक नवयुग गोविंद पथक डोंबिवली यांना विनंती आहे. नवयुगच्या सर्व गोविंदांना विनंती आहे आपण यावं. मनीषा दात्रा तिथं आलेले आहेत त्यांचंही त्यांचं स्वागत आहे. नवयुग अरे बोल बजरंग भारत माता की जय श्री राम, जय जय श्री राम, वंदे वंदे. अरे जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम. नवयुगवाले आपला सन्मान स्वीकारत आहेत रवींद्र चव्हाण साहेबांच्या हस्ते. सो दिसत मला बाहेर निघलो मी आता. वरती होते मस्त ती सोडलेली आहे आणि इथं आधे थोडेसे आपले ट्रॉफी घेऊन दुसरा चला आपण आता निघूया. आता यांनी तो आज पूर्ण इथे भारतीय जनता आयोजित दहीहंडी उत्सव 2024 पार पडलेला आहे आणि इकडे काय ते चालू आहे वाटतं. आणि पावसाने जाम हैराण केलं आहे. पाऊस फुल जोरात चालू आहे आणि काय होतं काय माहीत नाही. रेड हो फायर ब्रिगेडची गाडी उभी आहे
आणि ते गांजो सर्व नवयुवा गोविंदा पथक ते इकडे पण आहे. काय बोलतो कसं वाटलं मला कसं वाटलं आज थंड वाटलंय हवा एवढी सुटली थंड वाटलंय दावडी आदित्य त्यांची पण ट्रॉफी आहे इकडे. तृतीय पारितोषिक भेटला यांना. कसं वाटतं माझ कसं वाटतंय थर्ड बक्षीस तुम्हाला भेटलं कसं वाटतं माझ. हां हां पण तो नवयुवामध्ये भेटला ना तिकडे त्यांना भेटला ना. ओके ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट इयर. त्याला पाऊस जाम आहे. सो आजच्या या ब्लॉगमध्ये तेवढं मला हा ब्लॉग आवडला असेल पण पाहिला असेल तर सोबतच चॅनल सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ लाईक केलंच तर नका. कारण आत्ता जो होता म्हणजे दहीहंडीमध्ये लास्ट मोमेंटचा मी जो पोचलो आहे कारण ऑलरेडी पाऊस जाम होता आणि ट्रेन पण जाम झाल्यावर मी लिटरली 9:30ला स्टेशन होतं डोंबिवलीला. इथं तिथे खाली गेलो मी स्पॉट शोधून व्हिडिओ काढला तो आणि 15 मिनटात दहीहंडी फोडली. त्यामुळे मजा आली. आजच्या 15-20 मिनिटाची मजा होती पण जाम मजा आली. आणि नंतर जो निघाला पाऊस लागला आहे आता पण पाऊस चालू आहे लिटरली. नंतर जो पाऊस लागला एवढा बेकार पाऊस आणि मी रेनकोट घातल्यानंतर मला गाडी झाला एवढी मजा आली त्या पावसामध्ये. फुल रस्ता पूर्ण काम होता आणि गाडी पाऊस एक नंबर मजा आली. तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघत राहा.